मुळात पत्रकार परिषद हे आपल्या सर्वांशी एकत्रित संवाद साधण्याचं अत्युत्तम साधन आहे. या धावपळीच्या म्हणजे आताही नगरपंचायतीचा जरी स्पॅन वाढवून दिलेला असला प्रचाराचा, तसे उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ दिलेली आहे. पण एकंदरच ज्या काही विरोधी आघाडीकडून अन्याय निवारण समितीने गेले 2-2.5 वर्ष निस्वार्थीपणे सामान्य जनतेसाठी काम केलं, त्या कामामुळं काहीशी प्रस्थापितांची थोडक्यात म्हणावं लागेल की पायाखालची भुई सरकली, पायाखालची वाळू सरकली वगैरे एकंदरच असा प्रकार झाला. त्यामुळं अन्याय निवारण समितीला टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं काहीतरी समाजामध्ये त्यांच्याविषयी संदेश देण्याचं काम प्रस्थापितांनी चालू केलेलं आहे. ज्या वेळेला आता बऱ्याच वेळेला ह्या गोष्टींचं अनेक वेळा उल्लेख पण झालेला आहे. 5 वर्षानंतर ज्यावेळेला कार्यकाळ प्रस्थापितांचा म्हणजे जे काय त्यावेळेला नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक आलं आणि त्या काळात अन्याय निवारण समितीनं अनेक समस्यांची हाताळणी नागरिकांच्या अतिशय चांगलेपणानं केली, निस्वार्थीपणाने केली आणि थोडंसं आजरेकरांचे जीवन सुखकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तर या काळांमध्ये अशा बऱ्याचशाच काही गोष्टी घडल्या आणि त्या काही गोष्टींचा पाठलाग करताना बऱ्याचशाच गोष्टी या अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बामणे भाऊजी असतील, मुंज सर असतील किंवा आम्ही असू, आम्हाला बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या. तर आता गंमत अशी केली गेली आहे की वारंवार सत्तारूढांकडनं असा एक दावा करण्यात येतोय की 5 वर्ष करोनाचा काळ होता, 5 वर्ष करोनाचा काळ होता. तर मुळात 5 वर्ष करोनाचा काळ होता का किती होता हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. 7.5 वर्ष झाली ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये झालं. तेवढे फंड आणले. आम्ही वारंवार उल्लेख करत आलेलो आहे की ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर फंड्स हे येतच असतात. त्याचं श्रेय माझं म्हणणं आहे कोणीच घेऊ नये. आणि आम्ही आता जे काही या निवडणुकीला सामोरे जातोय ते एवढ्यासाठीच जातोय की आमच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे की हे जे काही फंड्स आले त्याचं नियोजन किंवा उपव्यय हा आजऱ्यातल्या सामान्य जनतेसाठी व्यवस्थित झालेलाच नाही. अनेक कामं यांचं नियोजन नसल्या कारणानं चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. रेंगाळी आहेत हा तर विषय बाजूलाच आहे. आता कुठली कामं कशी रेंगाळली गेली, काही गोष्टी कशा मुद्दामून टाळण्यात आल्या, त्याच्यामध्ये काय किती टक्केवाऱ्या उचलल्या गेल्या, याच्यात खोलात जाऊन कुणावर टीका करायची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. कारण त्यांना ते कल्पना आहे संपूर्णतः सत्तारूढांना. आता सत्तारूढ याचे जे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि आत्ताचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत सत्तारूढ आघाडीकडून, ताराणीकडून, ते वारंवार असा उल्लेख करतात की माझा स्वभाव असा आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा, विरोधकांना पण आणि सत्तारूढांना पण. पण सत्तारूढ आणि विरोधक असे एकत्रित ज्या वेळेला कारभार करतात त्यावेळेला तो जनतेच्या हिताचा व्हावा असं अपेक्षित असतं. जनतेच्या अहिताचा किंवा जनतेसाठी मारक असा होऊ नये. आणि दुर्दैवानं गेल्या 5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कदाचित विरोधी पक्षाला स्वतःबरोबर सामावून घेतलं असेल. वारंवार त्यांच्या सभेमध्ये त्यांचं विधान आहे की एका व्यासपीठावर या, मी असं करतो तसं करतो. आम्ही कधी आम्हाला आव्हान दिलं तर एका व्यासपीठावर यायला तयार आहोत. आम्ही कुठलाही शासनाचं जे काही मंजूर झालेले प्रोजेक्ट्स असतील आणि जनहिताचे असतील त्याच्यामध्ये अडथळे आणण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाहीये. त्याचा खुलासा आमचे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष करतील, त्याचबरोबर मुंसर पण करतील. मी बामणे भाऊजींना विनंती करतो की त्यांनी जी काही विधानं केली आहेत त्याचा खुलासा थोडक्यात करावा. ताराराणी आघाडीचे जे प्रमुख आहेत त्याने काल बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेले की त्यांच्या विकास कामाच्या आडवा आम्ही आलो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सर्व सुज्ञ पत्रकार आहात. आजही आपल्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी शिव कॉलनीत जाऊन बघा. गटराचा पत्ता नाही पण रस्ता सिमेंटचा रस्ता होतोय. विकास करण्याचं काहीतरी एक सिस्टम पाहिजे, त्याला काहीतरी नियोजन पाहिजे. अगोदर गटर आणि नंतर रस्ता झाला पाहिजे. तसेच पाण्याची लाईन जमिनीतून गेली
जमिनीतून गेलेल्या लाईनवर जर सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला आणि जर ते लिकेज झाली तर परत खोल नका, जसे हे 64 लाख रुपये पाण्यात घातले पेट्रोल पंप पासून मंजिरीपर्यंतचे, नवीन रस्ता केला आणि 6 महिन्यात पाईपलाईनसाठी उकरण्यात आला. हे कशासाठी? नियोजन नसल्यामुळे. मग आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं की जोपर्यंत गटर आणि पाईपलाईनची टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही रस्ता करू नका. आणि त्याचा फायदा असा झाला, आज समर्थ कॉलनीमध्ये गेला तर अंडरग्राऊंड घातलेली जी पाण्याची स्कीमची लाईन आहे ती 2 वेळ टेस्टिंग केली, कुठेही लिकेज नाही याची खात्री करून घेतली आणि तिथले रस्ते केले. आम्हाला जर विकासाचे आढावे यायचं असतं तर ते आम्ही अडवलं असतं. पण का नाही अडवलं की आम्ही ते आंदोलन केल्यानंतर तिथं टेस्टिंग झाली, त्याचा अर्थ कुठेही लिकेज नाही, मग तर रस्ता करण्यात आला. कुठल्याही नियोजनबद्ध काम केलं तर आम्ही कुठेही कुणाला अडवलं नाही. दुसरी गोष्ट, घरफाळा वाढवण्यासंदर्भात सन्माननीय मुंज सर आपल्याला सांगतीलच. आणखी कुठं बोलतो? हा महत्त्वाचा मुद्दा हाच होता की कामाचे आपण त्यांना अडवलं जातो, विकास कामाचे अडवलं जातं. सर बोला. घरफाळाच्या संबंधित आम्ही बोलतो. दुसरा एक मुद्दा की परवा त्यांनी आपल्या भाषणामध्ये मुळात आधी पहिल्या 2 पत्रकार परिषदामध्ये अन्याय निवारण समितीच्या कामाचं कौतुक केलं. याचा अर्थच असा आहे की अन्याय निवारण समिती ही आजरेकरांच्या न्याय हक्कासाठी जी लढते ते त्यांनाही मान्य आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे अन्याय निवारण समिती आमच्या कामाच्या आड येतं हा जो त्यांचा दावा आहे हा सपशेल खोटा ठरतोय. नंबर 1. नंबर 2, त्यांनी एक अशी मध्ये क्लिप फिरली की ज्याच्यामध्ये होय त्याला मी जबाबदार, मी आजऱ्यामध्ये जे काही आता सध्या प्रॉब्लेम तयार झाले त्याला प्रत्येकाला मी जबाबदार, होय मी जबाबदार आहे. म्हणजे रस्ते खुदाई झालेली आहे चुकीच्या पद्धतीने त्यालाही जबाबदार मी, पाणी योजना खोळंबली त्यालाही जबाबदार मी, सगळ्याला तुम्ही जबाबदार मी, असं उपरोधिक बोलला की वेगळ्या पद्धतीने बोलला हे आम्हाला काही कळलं नाही. परंतु त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. पण त्यांनी एक जबाबदारी टाळलेली आहे, ती म्हणजे आजरा नगरपंचायतीनं जी वारेमाप अशा पद्धतीची मध्यंतरीच्या काळामध्ये करवाढीच्या संदर्भातलं कार्यवाही सुरू केलेली होती की जिला आमच्या अन्याय निवारण समितीनं विरोध करून मोठा मोर्चा काढून ती करवाढ थांबवली. आणि त्याचा लाभ हा आजरेकर नागरिकांना आजही मिळतोय. गेली 3 वर्षामध्ये करवाढ झालेली नाही. जुन्या कराच्या दरा, ग्रामपंचायतीच्या कराच्या दरानं आजरेकर नागरिक कर भरतात. करवाढीला विरोध याचा अर्थ असा आहे आमचा की आमचं म्हणणं असं आहे की करवाढ नगरपालिका झाल्यानंतर नगरपंचायत झाल्यानंतर करवाढ होते मान्य आहे, परंतु त्या प्रमाणात लोकांना पहिल्यांदा तुम्ही सुविधा पुरवा. कुठल्याही प्रकारच्या सुविधा न पुरवता किंवा आपल्या गावची एकंदरीत लोकांची आर्थिक स्थिती लक्षात न घेता जी काही शासनाचा GR आलेला आहे त्या GRला तुम्ही डोळे झाकून मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं नगरपंचायतीनं त्या ठिकाणी करवाढीचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आणि त्या मंजूर झालेल्या प्रस्तावाप्रमाणे त्यांनी मधल्या काळात करवाढ करण्याचा प्रयत्न केला, तो आम्ही हाणून पाडला. पण त्याच्यामध्ये त्यांनी जो काही ठराव क्रमांक 116 18/1/2021 ठराव आहे आणि त्या ठरावामध्ये शासनाच्या नव्या याच्या प्रमाणे शासनाच्या GR प्रमाणे करवाढ करण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता त्याच्यामध्ये भांडवली मूल्यावर आधारित कर रचना स्वीकारण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी विचारार्थ जो ठराव होता त्या ठरावाचे जे सूचक आहेत ते स्वतः आहेत त्याची. त्यामुळे त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. वास्तविक ती ते सांगायला कदाचित विसरली असतील. ती त्यांनी जबाबदारी घेतली असती तर ते आजरेकर जनतेला कळालं असतं की नेमकं आजरेकर जनतेच्या हिताची कामं कोण करते हे जनतेला कळालं असतं. तर तो जो काही ठराव आहे त्या ठरावाचे सूचक ते स्वतः आहेत. आणि त्यामुळं आजऱ्यातल्या नागरिकांचं निस्वार्थ सेवा करतो वगैरे अशा पद्धतीचा त्यांचा जो दावा आहे हा सपशेल खोटा दावा आहे. जर अशा पद्धतीनं निस्वार्थपणे सेवा करण्याचं त्यांचं जे ब्रीद त्यांनी आज जाहीर केलेलं आहे हे जर खरोखर त्यांनी जर त्या काळामध्ये पाळलं असतं तर आजरेकर जनतेचा पहिल्यांदा तरी विचार केला असता. म्हणजे आपण खरोखर आजऱ्यातल्या लोकांना त्या प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आपली व्यवस्था आहे काय, किंवा आपण आता ती व्यवस्था तयार करून लोकांना आपण त्या व्यवस्था देऊन त्या माध्यमातून कर आकारणी करतोय काय, का केवळ नगरपंचायत झाली म्हणून लोकांच्या वारेमाप कर लावून त्या माध्यमातून ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीचं कर उत्पन्न वाढवायचा त्यांचा प्रयत्न होता काय, हा एक मुळात मुद्दा आहे.
आणि दुसरा मुद्दा असा आहे की मुळात आजारातला जो बजेट आहे त्यांचं नगरपंचायतचं बजेट जे आहे ते शिल्की अंदाजपत्रक आहे. शिल्की अंदाजपत्रक असताना 5 पटीनं कर वाढ करून नेमकं कुणाचं हित त्यांना साध्य करायचं होतं हा एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो. त्याचबरोबर त्याने आणखी एक उल्लेख केला की 2023 पासून प्रशासक लागल्यामुळं तात्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांना काम करता आलं नाही. मग अन्याय निवारण समिती त्याच काळात काम करत होती. त्याच प्रशासनाच्या विरोधात आम्ही पाण्याची लाईन असेल, तुंबलेली गटर असेल, रस्त्यातले खड्डे असतील, रात्रीचे लाईट असतील, कचरा असेल, हे सगळं आम्ही त्यांच्या प्रशासनाशी भांडूनच केलं. पण तुम्हाला हे भांडायचं नव्हतं आणि जनतेसमोर फक्त कारण काय दाखवायची होती की प्रशासक आहे. मग प्रशासक असतेवेळी अन्याय निवारण समिती कुणाचाही आधार न घेता एवढी जनतेची कामं करू शकते. मग निवडून आल्यानंतर काय करू पण शकेल? त्या काळामध्ये तुम्ही नगरसेवक असल्यावरच विरोध होता, हा पण मुद्दा आहे ना त्यातला. त्या काळामध्ये आजऱ्यामध्ये सगळे जे नगरसेवक होते ते नगरसेवक असल्याच्या आविर्भावातच वावरत होते सगळेजण. आजही वावरतात, लक्षात घ्या. तुम्ही सगळे साक्षीदार आहेत. त्याच्यावर मीटिंग झाली त्यावेळेला त्यांची वेगळी बसायची व्यवस्था केली होती. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. जर ते माझी सामान्य नागरिक असतील तर त्यांची वेगळी व्यवस्था काय केली त्यांनी बसायची, त्यांची बसायची वेगळी व्यवस्था. याचा अर्थ ते नगरसेवकाच्या आविर्भावात वावरले पण लोकांच्या सेवेसाठी काय पुढे आले नाही. लक्षात घ्या. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येण्याची जी गरज होती ती नाही. आणि अन्याय निवारण समिती आज जी निवडणुकीच्या रिंगणात उतरले हे लोकांची 2.5 वर्ष प्रशासकीय काळामध्ये स्वतः जबाबदारी घेऊन लोकांचे प्रश्न सोडवून त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे. परंतु आज बाकीचे जे उमेदवार उभा राहिलेले आहेत ते कुठलाही उमेदवार हा 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावरती लोकांच्या मदतीसाठी आलेला नव्हता. परंतु अन्याय निवारण समितीचे लोक हे लोकांच्या मदतीला ज्या काळामध्ये लोक अडचणीत होते त्यावेळेला ठामपणानं उभा राहिले, रात्रंदिवस त्यांच्यासाठी सेवा केली. ती जी काही बाजू आहे ही पण त्यांना घेण्याची गरज आहे. कारण कसं आहे, निस्वार्थ सेवेचा तुम्ही वसा घेतला असं जे जाहीर करताय, मग तुम्ही त्या काळामध्ये लोकांची सेवा न करता त्यावर बघ्याची भूमिका जी घेतली आणि आता मात्र तुम्ही वेगळ्या प्रकारचे दावे करताय. हे दावे म्हणजे एका अर्थानं जनतेची शुद्ध फसवणूक आहे.